वरती 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 कोण आला रे कोण आला रे कोण आला रे कोण आला मुंबईभरात ज्या ज्या गल्ल्यांमध्ये जात आहे तिथे सगळे मला एकच सांगत आहेत की ठाकरे आता एकत्र आलेले आहेत. आता मुंबई कुठेही थांबणार नाही, मुंबई कोणासमोर झुकणार नाही. हे वातावरण ऐतिहासिक आहे. कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता आपला, त्यानंतर ही सगळ्यात मोठी लढाई आणि महत्वाची लढाई आपली ठरणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे समोरून जे काही चाललेलं आहे साम दाम दंडभेद, तसं पाहायला गेलं तर जे काही त्यांनी समोर आपल्या बळ उभं केलेलं आहे. कालच जिथे माघार घ्यायची होती मला वाटतं 60हून अधिक लोकांनी माघार घेतलेली आहे. पण हे माघार घेणारे लोक हे इतिहासात गद्दार म्हणून ठरवले जातील. भाजपला बिनविरोध निवडणूक देणारे हे गद्दार आता महाराष्ट्राला चालणार नाही. आपल्याला पाहिजे ते शूरवीर आपल्या भूमीतून आपल्या मातीतून उभे राहिलेले नगरसेवक पाहिजेत. मुंबईचा आवाज बुलंद करणारे पाहिजेत. मुंबईला टाच माननी दिल्ली समोर उभं करणारे लोक पाहिजेत. निर्णय आता तुमचा आहे. मी जास्ती वेळ बोलणार नाहीये कारण आपल्याला आज शाखा उद्घाटन आहे. सभा पण फार कमी होणार आहेत कारण दिवस आता फक्त 10 आहेत. पण आपल्याला ठरवायचं आहे की आपण मुंबईला कोणाच्या हातात देणार. मुंबई मुंबईकरांच्या हातात राहणार की मुंबई दिल्ली समोर झुकणार, तुम्ही ठरवायचं. तुम्ही काय ठरवताय? आणि जर मुंबईला मुंबईचंच ठेवायचं असेल, मुंबईचा स्वाभिमान जपायचा असेल पाहिजे ना, मग इथून कोणाला जिंकवायचं आपल्याला? इथून कोणाला जिंकवायचं आपल्याला? ताईंना जिंकणं गरजेचं आहे. मी तुमच्यावर एक जबाबदारी सोडत आहे. उद्धव साहेब आणि राज साहेब सगळीकडे प्रचार करत फिरणार आहेतच, त्या सभा पण घेणार आहेत आणि जी मोठी गल्लीतली लढणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक मतदार उतरवणं गरजेचं आहे. मी आता माहिती घेत होतो साधारणपणे 57,000 मतदार ह्या वॉर्डात आहेत. बरोबर आहे ना? आता ताई ह्या नगरसेवक झाल्यानंतर सगळीकडे पोहोचणार आहेच, पण पुढच्या 10 दिवसात जेवढं काही करू शकतील त्या करणार आहेत. पण फक्त ताईंना नाही फिरवायचं, तुम्ही ताई म्हणून गेला पाहिजेत सगळीकडे. आणि इथून आपला जो विजय झाला पाहिजे तो एवढा महाप्रचंड विजय झाला पाहिजे की हे इंजिन इथून डायरेक्टली आला पाहिजे ते बीएमसी पर्यंत. तयार आहात जिंकवायला? मग मी तुम्हाला एकच विचारतो, मतदानाचा दिवस कुठचा माहितीये का? 15 तारीख. चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? तर मी ताईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि 16 तारखेला ताई तुम्ही नगरसेविका म्हणूनच आपण भेटू. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.